नमस्कार. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अभिजात मराठी या कार्यक्रमात मी धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या समृद्ध भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी, ती जतन करण्यासाठी आणि आत्ताच्या तरुण पिढीला हा वसा असाच देण्यासाठी, सुपूर्द करण्यासाठी म्हणून आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. आणि त्यातूनच राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स हे या ची गोडी, अजूनही साहित्याची गोडी आपल्या सगळ्यांना लागावी यासाठी अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात, असे वेगवेगळे उपक्रम करत असतात, याची देखील आपल्याला माहिती आहे. एकूणच या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य आहे मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास. आणि त्यामुळे मराठी ही भाषा जशी बोलली जाते तशा पद्धतीने मराठी भाषेअंतर्गत ज्या पद्धतीची, ज्या प्रकारची कार्य केली जातात त्या कार्याविषयी बोलणं सुद्धा गरजेचं आहे. आणि फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागांमध्ये सुद्धा आपल्या भाषेचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने होतोय यावर सुद्धा एक प्रकाशझोत टाकणं फार गरजेचं आहे. आत्ता एकूणच या कार्यक्रमांमध्ये आपण सीमावर्ती भागांमध्ये मराठी भाषेचं कार्य कशा पद्धतीने चालू आहे, वेगवेगळ्या संस्थांचं कार्य मराठी भाषेसाठी कसं चालू आहे याविषयी चर्चा करणार आहोत. आणि आज या कार्यक्रमात सहभागी आहेत हुतात्मा ज्योतिराम चौगुले चीफ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सताप्पा चौगुले. मी त्यांना कार्यक्रमात आमंत्रित करते. नमस्कार मॅडम. नमस्कार सत्ताप्पाजी, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. सर्वप्रथम मी फाउंडेशनची, या संस्थेची माहिती प्रेक्षकांना सांगू इच्छिते आणि त्यानंतर आपण लगेचच संवादाला सुरुवात करणार आहोत. हुतात्मा ज्योतिराम चौगुले चीफ फाउंडेशन बेळगाव जिल्ह्यातला निपाणी हा तालुका आणि कुर्ली हे इथलं एक नावाजलेलं गाव. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या गावातल्या अनेक थोर व्यक्तींचा पहिलं महायुद्ध ते कारगिल पर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग होता. लष्करामध्येही अनेक व्यक्ती याच परिसरातनं आलेल्या आहेत, याच गावच्या आहेत. त्यापैकीच एक जवान ज्योतिराम सिंदगौडा चौगुले भारतीय लष्करात कार्यरत असताना ऑपरेशन मेघदूत मध्ये ते सहभागी झाले आणि याच मोहिमेत 18 ऑगस्ट 1985 रोजी त्यांना लेह लडाख इथे वीरमरण प्राप्त झालं. त्यांच्या नावाने 1991 साली हुतात्मा ज्योतिराम चौगुले तरुण मंडळाची स्थापना करण्यात आली. याचंच पुढे हुतात्मा ज्योतिराम चौगुले चीफ फाउंडेशन असं नामकरण झालं. या फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, संवर्धन आणि समाज प्रबोधनाचं कार्य केलं जात आहे. या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सताप्पा चौगुले आता माझ्याशी संवाद साधणार आहेत. सताप्पाजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर्वप्रथम या फाउंडेशनची स्थापना जशी झाली, हे सगळंच कार्य खूप प्रेरणादायी असं आहे की एखादं गाव हे लष्कराला वाहिलेलं असतं किंवा आपल्या सीमेला वाहिलेलं असतं. अनेक जवान, अनेक जण या गावातनं येतात तेव्हा खरोखर त्या गावाबद्दल एक वेगळा आदर निर्माण होतो प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि कुर्लिया गावाबद्दल सांगायचं झालं तर तसंच हे गाव आहे. पण एकूण या फाउंडेशनची स्थापना जेव्हा झाली तेव्हा या संस्थेचं काय उद्दिष्ट होतं, काय ध्येय होतं, इथून आपण सुरुवात करूया. नमस्कार. ज्यावेळी आम्ही या फाउंडेशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी प्राथमिक स्वरूपामध्ये मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम चालू होतं. गणेशोत्सव असेल, त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये मॅरेथॉन वगैरे आत्ता चालू आहे. पण ग्रामीण भागामध्ये मुलांना रनिंगच्या स्पर्धा वगैरे ठेवणं किंवा छोटे छोटे खेळ जे आहेत, आता उदाहरणार्थ कबड्डी स्पर्धा असतील, व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, या स्पर्धेचं सातत्यानं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून केलं गेलं. नंतर जसं आमचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं तसं बाहेरच्या गावामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत त्याची माहिती वर्तमानपत्रातून जशी येऊ लागली तशी आपल्या गावामध्ये देखील या भाषेच्या संवर्धनासाठी आपण कार्यरत राहू या हेतूनं प्रामुख्याने आम्ही कार्य करायला सुरू केलं. त्याच्यामध्ये निप्पाणी परिसरामध्ये तसं सीमावर्ती गाव आहे आणि या भागामध्ये महादेव मोरे साहेब जे साहित्यिक होऊन गेले, त्यांचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी व्हायचे, त्यांची व्याख्यानं वगैरे व्हायची. अशी व्याख्यानं आपल्या गावातील लोकांना ऐकायला मिळावीत या हेतून व्याख्यानमाला पहिल्यांदा सुरू केली. आणि त्यानंतर या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून आम्ही समाज उपक्रम
हातामध्ये घेत असताना बऱ्याच गोष्टी अशा निदर्शनाला आल्या, की हे काम करत असताना आर्थिक पाठबळ मिळणं महत्वाचं आहे. हो. आणि ह्या आर्थिक पाठबळासाठी जे प्राध्यापक लोक वगैरे आहेत, त्या लोकांना भेटून जे मानधन घेणार नाहीत, अशा पद्धतीचे वक्ते गावासाठी उपलब्ध करून आणायचं काम सुरुवातीला केलं गेलं. बरं. आणि ही वाटचाल सातत्यानं दरवर्षी सुरू राहिली. अरे वाह! अरे वाह! पण ग्रामीण भागात हे सगळं करत असताना खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ मिळवणं ही सहज सोपी गोष्ट होती का तुमच्यासाठी? अनेक अडचणी किंवा आव्हानं समोर आलेली असतील आणि त्यातून हा सीमावर्ती भाग. त्यामुळे आपल्या भाषेचा प्रचार-प्रसार करताना आणि ग्रामीण भागामध्ये तो करताना कशा पद्धतीची आव्हानं सुरुवातीला होती? आता सुरुवातीच्या काळामध्ये व्याख्यान घ्यायचं म्हटलं तर सभागृह वगैरे काय उपलब्ध नव्हते. हो. एक गावची जी चावडी आहे, त्या चावडीमध्ये खुली जागा असायची. त्या खुल्या जागेवरती बाजूला लोक कट्ट्यावरती बसायचे आणि तिथं ही हं, व्याख्यानं घेतली जायची. हं. नंतर मराठी शाळा जी आहे, त्या मराठी शाळेच्या माध्यमातून त्यांचं स्टेज उपलब्ध व्हायचं. त्यामुळे हं, संध्याकाळच्या वेळी अंधार हं. पडण्यापूर्वी व्याख्यान कसे संपेल, अशा पद्धतीने नियोजन करून ही व्याख्यानं घेतली जायची. बरोबर. नंतर थोडंसं काय झालं, की आर्मीमध्ये असणारे जे लोक आहेत, त्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स करत गेलो, की थोडं आम्हाला तुम्ही आर्थिक सहकार्य केलं, तर एखादा हां. चांगला वक्ता आणून एखादं व्याख्यान आपल्याला घेता येईल. मग हं. शिवजयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी असे वक्ते आणायला सुरू केले आणि बरं. शिवजयंतीचा कार्यक्रम जो आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या वक्त्यांची व्याख्यानं गावामध्ये आयोजित केली गेली. अरे वाह! बरं. पण आता म्हणजे या सगळ्यामध्ये मला असं वाटतं, की जेव्हा मी या फाउंडेशनबद्दल माहिती वाचली, तेव्हा एक खूप छान प्रेरणादायी गोष्ट ही आहे, की या संस्थेच्या माध्यमातनं ग्रामीण भागामध्ये 10 अधिक मराठी विज्ञान साहित्य संमेलनं सुद्धा भरवली गेलेली आहेत. तर याबद्दल थोडंसं सांगाल का मला, की ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची विज्ञान साहित्य संमेलनं, मराठी विज्ञान साहित्य संमेलनं करताना आणि फक्त 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 10हून अधिक ही साहित्य संमेलनं आत्तापर्यंत घडलेली आहेत. आता बेळगाव परिसरामध्ये बरीच मराठी साहित्य संमेलनं यापूर्वी आयोजित हो. केली गेली आणि निप्पाणी परिसरामध्ये कारदगा या ठिकाणी साहित्य संमेलन व्हायचं. पण या ठिकाणी आपल्या भागामध्ये मी तसं विज्ञान पदवीधर असल्यामुळं मला विज्ञानाची हं. आवड होती. अरे आपण वाह! असं ठरवलं, की जर विज्ञान शाखेसाठी जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मराठी माध्यमातून जर काही माहिती जर वेळीच उपलब्ध झाली, तर त्याचा निश्चित पुढे त्यांना फायदा होईल. यासाठी बरोबर. 2013 मध्ये ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी, हां. ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी या संकल्पनेतून ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन करायचं आम्ही निश्चित केलं. माझे बरं. सहकारी जे आहेत त्याच्यामध्ये युवराज पाटील असतील, माने सर असतील किंवा शेवाळे सर वगैरे असतील, हे सगळे शिक्षक वर्ग आम्ही एकत्र आलो आणि आम्ही हां. ठरवलं, की आपण मराठी साहित्य संमेलन आहे, त्या मराठी साहित्याला जर आपण विज्ञानाची जोड दिली आणि ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन जर आयोजित केलं, तर निश्चित हं. त्याचा फायदा या परिसरातील विद्यार्थ्यांना होईल. आणि अरे त्या वाह! संकल्पनेतून आम्ही बऱ्याच चर्चा केल्या आणि त्या चर्चेतून एक प्लॅन तयार केला. जसं की संमेलनाध्यक्ष निवडत असताना जे संमेलनाध्यक्ष असावेत ते एखाद्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू असतील किंवा एखादे IAS, IFS अधिकारी असतील, ज्यांनी स्पर्धा परीक्षा कशी दिली आणि त्यातनं त्यांची निवड कशी झाली, याचे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळतील किंवा हं. एखाद्या म्हणजे कॉलेजचे प्राचार्य असतील, ज्यांनी डॉक्टरेट करत असताना त्यांना काय समस्या आल्या, ह्या मुलांना ऐकायला मिळतील किंवा पालकांना ऐकायला मिळतील. हा हेतू ठेवून संमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष आहेत, ते सगळे निवडत असताना आम्ही हे अशा पद्धतीचे लोक निवडले. म्हणजे अरे निवडायचं वाह! ठरवलं आणि पहिल्याच संमेलनाला आम्हाला त्याचा चांगला प्रतिसाद पण मिळाला. आता अरे वाह! त्याच्यामध्ये संमेलनाचे जे वेगवेगळे भाग आहेत, की जसं की हं. ग्रंथदिंडी निघते. तर हो. ग्रंथ आणि विज्ञान दिंडी अशी संकल्पना आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि हं. गावातून फक्त ग्रंथांची माहिती न देता हं. प्रबोधन फलक जे आहेत, की ज्याच्यामध्ये हो. आरोग्य असेल, शेती असेल, पाणी बचत हं. असेल, विद्युत बचत असेल, असे फलक घेऊन गावातून प्रबोधन करत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही ग्रंथदिंडी काढली जायची. मग त्याच्यामध्ये थोडासा बदल होत गेला आणि विद्यार्थी स्वतःहून म्हणाले, की "सर आपण ग्रंथदिंडी काढतोय, विज्ञान दिंडी काढतोय, तर त्याच्यामध्ये आपण वेशभूषा पण करत जाऊ." बरं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ माता असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांच्यासोबत कर्नाटकातले म्हणजे वेगवेगळ्या साहित्यिकांच्या प्रतिकृती या ठिकाणी वेशभूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारल्या. तसं काही शास्त्रज्ञांच्या देखील वेशभूषा या विद्यार्थ्यांनी स्वतःहून केल्या.
आणि अरे वा. पालकांनी त्याला अगदी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. अरे वा. त्यामुळं आमचं हे पहिलं साहित्य संमेलनामध्ये आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश मिळालं. हं, मग त्याच्यामध्ये कार्यक्रम पत्रिका निश्चित करत असताना पुढचा जो भाग आहे, की ग्रामीण भागामध्ये मर्दानी खेळ वगैरे व्हायचे. हं. पण अलीकडच्या काळामध्ये हे मर्दानी खेळ कला जी आहे ही लोप पावत चाललेली आहे. हो. त्यामुळं सकाळी ग्रंथ आणि विज्ञान दिंडी संपली तर राहिलेल्या मधल्या वेळेमध्ये लोक जमा ज्यावेळी होतील त्यावेळी विद्यार्थ्यांच्यासाठी खास या ठिकाणी मर्दानी खेळांचं आयोजन आम्ही करायला सुरू केलं. अरे वा. त्यामुळे ती कला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये जोपासली जाऊ लागली. कारण अरे वा. कुर्लीमध्ये पूर्वी अतिशय चांगल्या प्रकारे मर्दानी दांडपट्टा चालायचा आणि हं. अजूनही त्याचं साहित्य आहे ते या निमित्तानं वापरामध्ये आलं. त्यानंतर बरोबर. काही वेगळ्या समाजातली जी मुलं आहेत किंवा मंडळं आहेत त्यांनी प्रामुख्याने पिरॅमिड्स वगैरे दाखवले. मुलींचं लेझिम पथक त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर झांज पथक कला जी आहे ती जोपासली गेली. आता गोंधळी कला जी आहे ज्याच्यामध्ये हो. वाद्याच्या सहाय्यानं नावं वगैरे ओळखायची, ही कला अलीकडच्या मुलांना माहितीच नाही. पण या हो. संमेलनाच्या माध्यमातून ते देखील सादरीकरण या ठिकाणी आम्ही केलं. बरं. त्यानंतर आणखी एक मुद्दा म्हणजे कसा आहे, की शहरी भागामध्ये एरो मॉडेल शो वगैरे सहज पाहायला मिळतात. हो, पण आपल्या हो. ग्रामीण भागामध्ये असे शो पाहायला मिळत नाहीत किंवा किंबहुना पालक तिकडे नेऊन दाखवून आणत नाहीत. हां. तर या मुलांना ते पाहायला मिळावेत यासाठी एरो मॉडेल शोचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं, की ज्याच्यामध्ये हं, विमानाचे वेगवेगळे प्रकार कसे आहेत, ते टेक ऑफ कसं घेतं, ते हे कसं म्हणजे त्याचं उड्डाण कसं केलं जातं, याची हं. सगळी माहिती या ठिकाणी मुलांना दिली जाते आणि रिमोटच्या सहाय्यानं जवळपास 700 ते 800 मीटर एरियामध्ये ही विमानं नेऊन परत ती रिमोटच्या सहाय्यानं आणि ग्राउंडवरती आणली जातात. अरे म्हणजे वाह! हे एक अतिशय छान उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चालतो. आता वाह! त्याच्यामध्ये दिपावळीमध्ये बरेच जण म्हणतात, की रॉकेट किंवा फटाके वाजवणं हे धोकादायक आहे, प्रदूषणाच्या दृष्टीनं घातक आहे. हं. तर त्याच्यासाठी आम्ही रॉकेट लॉन्चिंग संकल्पना राबवली. त्या हां, रॉकेट लॉन्चिंग संकल्पनेमध्ये काय केलं, की हां, कागदी रॉकेट बनवायचे हां. आणि जे दिपावळीमध्ये फटाके असतात, जे अग्निबाण म्हणून आपण वापरतो, त्याच्यामधला जो स्फोटकाचा भाग आहे, तो काढून टाकायचा. बरं. हं, आणि त्यातला जो इंधनाचा भाग आहे तेवढाच हं. त्या म्हणजे रॉकेटमध्ये वापरायचा आणि त्याच्या सहाय्यानं लॉन्चर एक साध्या सळीच्या सहाय्यानं लॉन्चरच्या सहाय्याने हे रॉकेट लॉन्च करायचं. ओहो! जवळपास 400 फूट उंचीपर्यंत या ठिकाणी ह्या हं. लॉन्चरनं हे रॉकेट अवकाशामध्ये सोडलं जातं आणि त्याची एक बरं. वेगळी अनुभूती या मुलांना त्या ठिकाणी स्वतः करून पाहायला मिळते. अरे म्हणजे वाह! अशी संकल्पना याच्यामध्ये राबवली. आता वाह! संमेलनाच्या पार्श्वभूमीवरतीच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये घेतला, प्रकट मुलाखतीचं सत्र. बरं. आता आपल्या परिसरामध्ये बरेच साहित्यिक आहेत, नवलेखक हं, आहेत. त्यांनी हं. लेखन केलं, प्रकाशन केलं हे पेपरच्या माध्यमातून आपल्याला फक्त पाहायला मिळतं. पण हो. ते लेखन करत असताना काय अडचणी येतात किंवा हं. कशा पद्धतीने ती कला ते लोक जोपासतात, याची प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही घेतो. अरे वाह! त्यानंतर जे पी-एच-डी होल्डर्स आहेत, मगाशी मी हं, सांगितलं, त्याप्रमाणे पी-एच-डी करत असताना ते कशा पद्धतीने विषय निवडतात आणि कोणत्या हं. पद्धतीने कार्य चालतं, याची माहिती त्या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना होते. बरं. त्याचबरोबर काही संशोधक आहेत. आता इथं शिवाजी विद्यापीठ आहे किंवा राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावचं आहे. या हं. विद्यापीठामध्ये जे संशोधक वगैरे आहेत, त्या संशोधकाशी संपर्क साधून त्यांनी पेटेंट कशा पद्धतीने मिळवलं, याचंही या प्रकट मुलाखतीमधून मुलांना माहिती मिळते. अरे वाह! म्हणजे थोडक्यात काय, शास्त्रज्ञांची ओळख प्रत्यक्ष मुलांच्या माध्यमातूनच आणि त्यांच्या मनामधनं एक संशोधक किंवा शास्त्रज्ञ हा वेगळा काय असतो, हे काढून टाकायचं आणि एक हं. विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचं काम या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. अरे वाह! त्याच्यानंतर पुढचं जे सत्र आहे, की काही लोक शेतीसाठी इंटरेस्टेड असतात, आवड असते त्यांना. डेअरी व्यवसाय आहे किंवा ऊर्जा बचतीसारखे प्रकल्प आहेत. यासाठी या परिसरामध्ये जे संस्था काम करतात, तिथले वक्ते असतील किंवा ते संस्था चालवणारे लोक असतील, हं. त्यांच्या सहाय्यानं त्यांचे अनुभव कथन या ठिकाणी बरं. संवाद पद्धतीने या संमेलनामध्ये आम्ही घेतो. बरं, बरं. त्याच्यामध्ये लोकांना प्रश्न विचारायची संधी दिली जाते, मुलांना प्रश्न विचारायची संधी दिली जाते. त्यामुळे संवाद पद्धतीने हा कार्यक्रम होतो आणि त्याचाही बराच फायदा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. उदाहरणच बरं. द्यायचं झालं तर आम्ही 2014 मध्ये एक हं. गायीचं संगोपन कसं करायचं किंवा गोठा कशा पद्धतीनं म्हणजे विकसित करायचा, यावरती हं. एक चिखलीच्या इथले एक डेअरीचे मालक आहेत, त्यांचं आम्ही लेक्चर ठेवलेलं आणि अरे वाह! त्यांनी स्वतः
हा व्यवसाय तिथं सुरू केलेला. त्याचा अनुभव कथन त्यांनी केलं. तर जवळपास कुर्लीमध्ये 30-35हून अधिक युवकांनी हा व्यवसाय अगदी चांगल्या प्रकारे आता सुरू केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं अर्थकारण चालू आहे. म्हणजे हे वा सगळ्यात मोठं यश म्हणायला आम्हाला हरकत नाही. वा त्याच पद्धतीने पोल्ट्री हा जो व्यवसाय आहे, त्या पोल्ट्रीच्या एक व्यक्तीची आम्ही म्हणजे मुलाखत घेतली. त्या पोल्ट्रीमध्ये कशा पद्धतीने त्याला सुरुवातीला तोटा झाला आणि नंतर ते कशा पद्धतीने फायद्यामध्ये आलं, याचा अनुभव कथन घेतल्यानंतर त्यातनं प्रेरणा घेऊन काही लोकांनी पोल्ट्री व्यवसाय देखील आता सुरू केलेले आहेत. अरे वा अरे वा म्हणजे म्हणजे हे हे फक्त सगळे उपक्रम करण्यासाठी नाही तर यातनं प्रेरणा घेणारे किंवा प्रोत्साहन असणार घेणारे खूप जण आहेत या भागामध्ये. हो, बरेच आहेत. पण आणि आता हा आपण त्यानंतर म्हणतो ना की बेळगाव, हा बोला ना बोला. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काय, की आपण व्याख्यान दिलं तर व्याख्यानातून काय होतं, की मुलांना म्हणजे शक्यतो तेवढीच माहिती मिळते. पण जर आपण प्रायोगिक कार्यक्रम घेतला, तर त्या प्रायोगिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रामुख्यानं म्हणजे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असताना 8वी ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना छोट्या टाकाऊ वस्तूपासून कशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे विज्ञान उपकरणं तयार करता येतील आणि ती समाजातल्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं उपयोगी ठरतील, या पद्धतीचे प्रायोगिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आम्ही घेतले. आणि अरे वा त्याच्यातून फायदा असा झाला, की माझ्या शाळेचे जवळपास 5 उपकरणं ही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली. अरे वा म्हणजे ह्या मार्गदर्शनातून. आणि इन्स्पायर्ड अवॉर्ड संकल्पना आल्यानंतर त्याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांचा अगदी चांगल्या प्रकारे ओघ वाढत गेला. आणि उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या एका शाळेचे 23 विद्यार्थी इन्स्पायर्ड अवॉर्डला म्हणजे मानकसाठी पात्र ठरले. हे वा सगळ्यात मोठं यश त्या ठिकाणी या संमेलनातून मिळालं. म्हणजे अरे कुर्लीमधल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होत चालला. आता त्याच्या नक्की पुढे जाऊन जर आपण गेलं तर संध्याकाळी दुपारच्या सत्रामध्ये जेवणाच्या नंतर जरासं विश्रांतीचा कालावधी असतो. अशा वेळी थोडं मनोरंजन व्हायला पाहिजे. यासाठी म्हणजे काव्य वाचन जे आहे, हे काव्य हो वाचनचं सत्र ठेवलं जातं. आणि या बरं काव्य वाचनामध्ये आता नितीन चंदनशिवेसारखे कवी जे आहेत, जे मनोरंजनातून कविता सादरीकरण करतात. अशा बरोबर कविता सादरीकरण केल्यामुळं मुलांना कविता लेखनाचं म्हणजे माहिती होतेच आणि त्यातून प्रबोधन पण होतं. अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. आणि सर्वात बरोबर महत्त्वाचं, ह्या परिसरातल्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत असल्यामुळं एक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी या सत्रामध्ये घेतला जातो. ज्याच्यातून आपल्या पाठीमागं लोप पावत चाललेल्या ज्या कला आहेत, त्या कला प्रामुख्याने याच्यामध्ये जोपासल्या जातात. म्हणजे नक्कीच एकूण सकाळी ग्रंथदिंडीपासून संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईपर्यंत 8 सत्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारे हे संमेलन या ठिकाणी असतं. बरोबर आहे. लोककलेचा आता तुम्ही उल्लेख केलात तर त्यावर मला विचारायचं आहेच म्हणजे जाणून घ्यायचंय. कारण भाषेचा आपण प्रचार प्रसार करतो तेव्हा फक्त ती भाषा मुखोद्गत असणं किंवा तिचा रोजच्या व्यवहारामध्ये उपयोग करणं असं नाही. तर एकूणच त्या भाषेच्या संदर्भात जी काही संस्कृती आहे तिलाही जोपासणं, तिलाही समृद्ध करत राहणं किंवा त्या समृद्ध संस्कृतीला पुन्हा पुढे नेत राहणं, तर हेही आपलं कर्तव्य असतं. आणि लोककलेचा हा वारसा तुम्ही जेव्हा जेव्हा पुढे नेता ग्रामीण भागातनं आणि त्याचं पुन्हा म्हणजे ज्या भागातनं ती आलेली आहे लोककला, तिचं सादरीकरण करत करत आत्ताच्या पिढीला ते दाखवत राहणं, तर हेही मला ऐकून घ्यायचंय. पण आता तुम्ही हे जे सगळा उल्लेख केलात की अनुभव कथन असेल, कथाकथन असेल, काव्य वाचन असेल, विज्ञान साहित्य संमेलन असेल, या सगळ्या गोष्टी कारण आता बेळगावच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एक बऱ्याच भाषांचा प्रवाह या परिसरात आलेला आहे. मग तो ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोणती प्रमाण भाषा मानली जाते आता? बेळगावमध्ये बोलायचं झालं तर मराठीचा किती वापर केला जातोय ग्रामीण भागामध्ये? आता बेळगाव परिसरामध्ये कन्नड बरोबर मराठीचा वापर होतो. पण ग्रामीण भागामध्ये जवळपास 80% अधिक लोक अजूनही मराठीचा सरस बोलीभाषा म्हणून वापर करतात. बरं, आता माझं कुर्ली जे गाव आहे, या कुर्ली गावामध्ये 90% पेक्षा अधिक लोक हे मराठीचाच वापर करतात. बरं. त्यामुळे इथं 1ली ते 7वी पर्यंत कर्नाटक शासनाची जिल्हा परिषदची मराठी माध्यमाची शाळा आहे आणि हां, 8वी ते 10वी मराठी माध्यमाचं हायस्कूल आहे. बरं. आता कन्नडचे देखील काही लोक आहेत, त्यांच्यासाठी शासनानं 1ली ते 7वी पर्यंत कन्नड शाळा देखील सुरू केलेल्या आहेत. हां, पण जे लोक कन्नड आणि भाषा आहे, एक भाषा म्हणून ते शिकतात. आता आम्ही ज्यावेळी शाळेला होतो, त्यावेळी आम्हालाही कन्नड एक विषय सक्तीचा होताच आणि आता बरं, देखील तो आहे. पण बरं. भाषा हे संवादाचं माध्यम असल्यामुळे कुठलीही भाषा असेल, तर ती आनंदाने स्वीकारायला पाहिजे.
पण मातृभाषा ही आमची मराठी असल्यामुळे मराठीसाठी आपण जास्त या ठिकाणी काम करत राहतो. बरोबर आहे. एकूण या संस्थेच्या माध्यमातून आपण भाषेचा प्रचार प्रसार करावा असं का जाणवायला लागलं तुम्हाला? कारण तुम्ही जसं म्हणताय की 90% अजूनही मराठी भाषेचा वापरच ग्रामीण भागामध्ये होतोय किंवा कुर्लीमध्ये होतोय. तरी सुद्धा मग भाषेचा प्रचार प्रसार करण्याची गरज लागतेय की ती भाषा टिकवण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत? आता सध्या कसं आहे की जागतिकीकरणाच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने काय झालं की इंग्रजी भाषेचं ओढ जास्त वाढत गेली आणि त्याचं पेव शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये देखील आलं. आणि ग्रामीण भागामध्ये जे पहिले स्थिरावलेले लोक आहेत मूळचे, त्यांनी मराठीत शिक्षण घेतलं, मराठी भागामध्ये राहूनच या ठिकाणी नोकरी वगैरे स्वीकारली. पण जेव्हा त्यांची मुलं मराठी भाषेतून शिक्षण घेतली आणि बाहेर नोकरीसाठी गेली, त्यावेळी त्यांना असं वाटू लागले की सध्या इंग्रजीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते लोक काय करायला की आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाकडे पाठवू लागले आणि त्याचा परिणाम मराठी भाषेकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला सुरू झालं. आणि काही संस्थांनी या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा या परिसरामध्ये सुरू केल्यामुळं अगदी शेतकऱ्यापासून घरगडी काम करणारे आहेत किंवा मोलमजुरी करणारे जे लोक आहेत, ह्या लोकांनी देखील आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेला घालायला सुरुवात केली. अर्थात त्याचे परिणाम काय होणार आहे त्याचा वगैरे अभ्यास नाही, पण एक स्टेटस म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाऊ लागलं. आणि या भागामध्ये जर मराठीसारख्या चांगल्या शाळा असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण चांगलं मिळत असताना हे इंग्रजी माध्यमाकडे जाणारा ओढा थांबवण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज या ठिकाणी आम्हाला भासू लागली. बरं. आणि त्यामुळं पालकांचं मत परिवर्तन करणं इतकं सोपं नाही, तरी पण आम्ही या माध्यमातून हा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. बरं, बरं. म्हणजे अजूनही इंग्रजी माध्यमांची ओढ ही आहे तिथे, पण तरी हे तुमचे प्रयत्न चालू आहेत. आता आपण बघायचं झालं तर की आपल्या भाषेमध्ये समृद्ध अशा गोष्टी म्हणजे मराठीमध्ये केल्या गेलेल्या ओव्या असतील किंवा भारूड, गवळणी सारखे लोककला प्रकार जे आहेत, जे आपल्या प्रदेशातले आहेत. तर अशा लोककलांचा सुद्धा प्रसार किंवा त्याचं सादरीकरण सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केलं जातंय. त्यासाठीचे खास उपक्रमही राबवले जात आहेत. तर त्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या. हो, नक्की. म्हणजे कसं आहे की गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात, तसं कुर्ली हे गाव महाराष्ट्रापासून अगदी बॉर्डरवरती आहे, एकदम सीमावर्ती गाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन संस्कृतीचा पूर्ण प्रभाव या गावावरती आहे. फक्त भाषिक प्रांतवार रचनेमुळे ते फक्त कर्नाटकामध्ये अडकलं गेलं. परंतु सण उत्सव जे आहेत हे सगळे महाराष्ट्रीय संस्कृतीप्रमाणेच इथं साजरे केले जातात. एक वाक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे जेवढी दैनिक आहेत ती सगळी दैनिक या ठिकाणी वृत्तपत्र प्रामुख्याने कुर्लीमध्ये वाचली जातात. आता कन्नड प्रभा वगैरे हे शाळेमधून आम्ही घेतो किंवा कन्नडची वृत्तपत्र आहेत ही फक्त शाळेतनच किंवा ग्रंथालयामध्ये वापरली जातात. पण घरी लोक मात्र काय करतात की या दैनिकांचा वापर करतात. आता गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये जितका महाराष्ट्रामध्ये उत्साहानं सण साजरा केला जातो तितक्याच उत्साहानं या आमच्या ग्रामीण भागामध्ये देखील साजरा केला जातो. आता या माध्यमातून आपल्या आजी वगैरे होत्या, त्यांना ह्या गौरीची गाणी वगैरे किंवा झिम्मा-फुगडी ह्या कला ज्या आहेत ह्या माहिती होत्या. नंतर अलीकडे आपल्या शिकलेल्या ज्या मुली आहेत, आता उच्च शिक्षित मुली ज्यांना म्हणतो, त्यांच्यामध्ये थोडंसं काय झालं की ह्या कलेचा विसर पडत गेला. त्यामुळं गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये 6-7 दिवस या झिम्मा-फुगडीच्या स्पर्धा असतील ह्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. आता त्याच्यामध्येच या ठिकाणी ही लोककला लोकांच्या मध्ये येण्यासाठी काही स्पर्धा देखील त्याच्यामध्ये उखाणा स्पर्धा घेणं असेल किंवा अगदी झिम्मा-फुगडीमध्ये वेगवेगळे प्रकार जे येतात त्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि स्थानिक लोक त्याला भरभरून प्रतिसाद देतात. काही प्रायोजक आम्हाला मिळतात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्याला पारितोषिक वगैरे दिली जातात. आणि या कलांच्या माध्यमातूनच या ठिकाणी आज हे उत्सव काय चांगल्या प्रकारे साजरे होत असलेले आम्हाला दिसून येत आहेत. दुसरं, धनगरी ओवी ही ग्रामीण भागामध्ये जोपासलेली कला होती, पण अलीकडे धनगर समाजामध्ये देखील विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाकडे वळलेले आहेत. त्यामुळे ती कला देखील लोप पावत चाललेली आहे. तर त्याच्यासाठी देखील धनगरी ओव्यांचे कार्यक्रम आयोजित करण्याचं काम आम्ही करतो. त्यामुळे इतर मंडळाच्या माध्यमातून या धनगरी ओव्यांच्या स्पर्धा देखील आमच्या गावामध्ये नक्की चांगल्या प्रकारे होत असतात. म्हणजे तीही कला जोपासली जाते. आता दत्त उत्सव वगैरे असतो त्यावेळी संगी भजनी जी आहेत ती कला पूर्वी घेतली जायची, अलीकडे ती लोप पावत चाललेली आहेत. पण आपल्या विद्यार्थ्यांनी ती कला जोपासलेली आहे आणि त्याचं सादरीकरण करण्याचं काम देखील आता सध्या चालू आहे.
बरोबर. त्यामुळे ह्या मागे लोप पावत चाललेल्या कला सध्याच्या पिढीला माहिती करून देण्याचं काम या हो. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. खूप चांगला प्रयत्न हा चालू आहे. कारण आपली भाषा जशी टिकवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत, तसंच आपली संस्कृती सुद्धा जतन करण्यासाठी हे प्रयत्न तसेच चालू ठेवले पाहिजेत आणि त्या दृष्टीने संस्था जी पावलं उचलते ती खरोखर म्हणजे कौतुकास्पद असंच आहे. आता आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असला तरी सुद्धा या भाषेबद्दलचं प्रेम, आदर हे अनेक वर्षांपासून आपण म्हणजे साहित्यामधनं पाहतोय, आपल्या संस्कृती परंपरांमधनं पाहतो आहोत. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काही विशेष फरक तुम्हाला जाणवतोय का? तुमच्या संस्थेच्या कार्यामध्ये काही यशस्वी प्रयत्न झालेले आहेत का? यशस्वी गोष्टी घडलेल्या आहेत का या सगळ्या बदलामुळे? आता पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले महाराष्ट्रातली जे सर्व ज्ञात अज्ञात व्यक्ती आहेत, त्या सर्वांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. कारण ज्यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला, त्यावेळी आमचं अगदी छाती भरून आली म्हणा. म्हणजे या भागात मोठा अगदी उत्साहानं या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. अरे तसं ह्या भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून या सीमावर्ती भागामध्ये मराठी भाषेचं संवर्धन करणाऱ्या संस्थांना आर्थिक सहकार्य केलं जातं आणि त्यामुळे थोडं पाठबळ आता आम्हाला मिळालेलं आहे. आता ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं आणखी थोडं आर्थिक सहकार्य वाढून ह्या भाषेच्या संवर्धनासाठी अधिक चालना मिळणार आहे. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी वाढावं अशी ज्यांची मानसिकता होती, त्या लोकांच्या मनामध्ये पुन्हा या गोष्टींना आणखी काय झालं की जास्त प्रमाणात म्हणजे आवड निर्माण झाली आणि ते लोक आता इथून पुढे जोमाने काम करायला लागतील. अरे आता या भागातले काही साहित्यिक असतील किंवा नवलेखक असतील, नवकवी असतील, यांना थोडं कुठं तर वाटत होतं की अरे बाबा आपलं कर्नाटक शासन या आपल्या भाषेची किंवा याचं दखल घेत नाही. महाराष्ट्र शासनाकडे पण इतकं आपलं लक्ष नाही आहे. त्यामुळे आपल्याला कुठं तर या साहित्याची ओळख संपूर्ण भागामध्ये होण्यासाठी नवीन काय करता आलं तर या अभिजात भाषेच्या दर्जामुळं आम्हाला ती संधी मिळणार आहे, अशी एक लोकांच्या मधनं म्हणजे ऐकायला मिळतं. आणि सर्वात महत्वाचं आहे की सीमा भागामध्ये मराठी भाषा संवर्धन चालूच आहे, परंतु कर्नाटकातील विद्यापीठामध्ये देखील ह्या भाषेचं संवर्धन आता इथून पुढे होईल असं आम्हाला निश्चित वाटतं. आणि जे महाराष्ट्रामध्ये विद्यापीठामध्ये मराठी भाषेतून पदवीधर होत होते उच्च शिक्षण घेण्यासाठी वगैरे, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कर्नाटकातून देखील आता हे शिक्षण अगदी चांगल्या प्रकारे मिळेल आणि यातून देखील काही नवीन साहित्यिक पुढे निर्माण होतील, नवयुवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील अशी एक आशा आम्हाला वाटते. अरे वा, अरे वा. खरंय. म्हणजे आता या भागांमध्ये कन्नड असेल, मराठी असेल, वेगवेगळ्या भाषा असतील, तरी आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न हे चालू आहेत किंवा ते. पण व्यवहारामध्ये जी भाषा तिथे वापरली जाते, तर ती प्रत्येक वेळेला ग्रामीण भागामध्ये मराठी असते का? आणि ती मराठी थोडीशी आग्रही आपण असावं, म्हणजे व्यवहारामध्ये आपली भाषा आपण वापरावी किंवा मराठी शाळांमध्ये जे शिक्षक आहेत, ते मराठी शिक्षकच खास करून निवडावेत, यासाठी काही आग्रही पावलं उचलली जात आहेत? आता सध्याची परिस्थिती बघितली तर बोली भाषा ही मराठी आहे, त्यामुळे मराठीचा सर्रास वापर होतो. पण शासकीय कामामध्ये राज्यभाषा कन्नड असल्यामुळे कन्नडचा अधिक वापर होतो आणि तो होणंही साहजिकच आहे. कारण शासकीय ध्येय धोरणाप्रमाणे त्यांनी कन्नड भाषेचा म्हणजे वापर करणं हे ग्राह्य म्हणून इथले लोक आता कन्नड देखील चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत. म्हणजे आपले व्यवहार जे आहेत ते व्यवहार होण्यासाठी या ठिकाणी जितकं बोलायला पाहिजे, थोडं आपण थोडक्यात म्हणायचं झालं तर मोडकं तोडकं का असेना, पण अशा पद्धतीने कन्नड ते बोलतात आणि काम चालवू आपलं काम साधून घेतात. पण उतार्यावरती आपलं नाव आहे की नाही हे समजण्यासाठी तर किमान प्रत्येकाला कन्नड हे शिकायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने हे लोक शिकतायत. आणि त्याचबरोबर पूर्ण व्यवहाराची भाषा जर म्हटला तर संपूर्ण आपल्या भागामध्ये सगळे व्यवहार जे चालतात हे मराठीमध्ये चालतात. अर्थात शासकीय बोर्ड जे आहेत त्याच्यावरती मराठी बरोबर कन्नडचाही उल्लेख केला जातो. जे बसेस वगैरे आहेत त्या बसेसवरती कन्नडचे फलक वगैरे असतात. पण ते कर्नाटक सरकारची सक्ती म्हणता येणार नाही. इथे सगळे लोक जे आहेत या दोन्ही भाषांचा तितकाच आदर करतात आणि गुण्या गोविंदाने नांदतात. म्हणजे असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. पण दुर्दैवानं थोडंसं त्याचा राजकीय वापर केला जातोय असं आम्हाला थोडंसं वाटतं.
पण त्या अडचणींना मग संस्थेला सामोरं जावं लागतं, म्हणजे संस्थेच्या कार्यात काही अडथळा निर्माण होतो? 100% अडथळे येतात. कारण शासकीय नियमांचं पालन करून या ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रम घ्यावे लागतात. बरं. आता परवानगी देत असताना महाराष्ट्रातले साहित्यिक जे आहेत, त्या साहित्यिकांना निमंत्रित करायचं नाही किंवा राजकीय लोक उद्घाटनला वगैरे आणायचं नाहीत. अशा अटी हं. वगैरे घातल्या जातात आणि बरं. त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, की तुम्ही या ठिकाणी भाषा भेदभाव वगैरे करायलाय, असे आरोप वगैरे केले जातात. आता बरं. तशी त्याची काळजी घेऊन प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही कार्यक्रम सादर करत असतो. म्हणजे बरं. स्थानिक लोकांनाच या ठिकाणी इन्व्हाईट करतो किंवा किंबहुना काही वेळेला पत्रिका ज्या आहेत, ह्या पत्रिका बाहेर आम्ही वाटत असताना तीही काळजी घेऊनच करतो. बरं. जेणेकरून संस्थेच्या दृष्टीनं म्हणजे त्याला कुठं बाधा येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. आता बेळगाव भागामध्ये याबाबत चळवळ जोमानच सुरू आहे. त्यामुळे तिथले लोक अगदी बेडर प्रवृत्तीनं ते कार्यक्रम घेत असतात. आणि बरोबर. या साहित्यामध्ये आम्ही कन्नडमधले देखील एखादे चांगले साहित्यिक जरी असले आणि मराठी बोलणारे असले, तरी अशा साहित्यिकांना देखील यामध्ये संधी देतो. आमचा बरोबर. मुख्य उद्देश काय आहे, की त्यांनी केलेले जे कार्य आहे, ते कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि समाजाने त्यातनं काहीतरी प्रबोधन घेऊन या ठिकाणी चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी, या दृष्टीने त्यांनी काम केलं पाहिजे. बरोबर. असं या भावनेनं आम्ही काम करत असल्यामुळं आतापर्यंत तशी अडचण काय आलेली नाही. बरोबर. परंतु महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळालेल्याच्या बातम्या ज्यावेळी मिळतात, त्यावेळी काही थोड्याशा प्रवृत्ती आहेत, की या हं. संस्थेला बंदी घालावी वगैरे असे प्रकार करतात. बरं. मग त्याला अगदी सामोरे जात आम्ही आमचं काम हे चालूच ठेवलेलं आहे. बरोबर. तुमच्यासारख्या अशा इतर संस्था असतील, की अशा पद्धतीचं कार्य त्यांचंही चालू असेल त्या सीमावर्ती भागामध्ये, बेळगावमध्ये चालू असेल, तर या सगळ्या संस्था एकत्र येऊन काही कार्यक्रम करत असतात का आपल्या भाषेसाठी? अ, आत्तापर्यंत तसं काही घडलेलं नाही. परंतु किंवा काही भविष्यात योजना तशी? राज्य भविष्यात मराठी काही विकास योजना? संस्थेच्या माध्यमातून हं. माननीय कार्यासन अधिकारी गिरीश पत्के साहेब आणि आपले संचालक संजय पाटील साहेब यांनी हं. बेळगावमध्ये एक सगळ्या या संस्थांना एकत्रित केलेलं होतं आणि हं. राज्य मराठी विकास संस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालतं आणि तुम्ही कशा हं. पद्धतीने कार्य करायला पाहिजे याबद्दल हं. अतिशय छान प्रबोधन त्यांनी केलेलं होतं. बरं. आणि तशा पद्धतीनंच आम्ही या भागामध्ये आता कारदग्यासारख्या ठिकाणी बरीच वर्षे या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं. आता बरं. ह्याच्यापूर्वी देखील या इतर संस्था होत्या, त्या कार्य हं. करायच्या. परंतु थोडंसं आर्थिक अडचणीमुळं त्या संस्था काय झालेल्या आहेत, कालाच्या ओघामध्ये थोड्याशा बंद झालेल्या आहेत. बरं. पण आता आर्थिक सहकार्याचा पाठबळ मिळत असल्यामुळे हे उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे करणं आता आम्हाला शक्य होत चाललेलं आहे. बरोबर. संस्थेला म्हणजे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर संस्थेचं कार्यही वाढलेलं आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष म्हणून किती जबाबदारी आता वाढलेली आहे किंवा अजून एक नवीन हुरूप येतो नाही का आपल्याला हे सगळं करण्यामध्ये, की आता आपल्या सरकारचं सुद्धा पाठबळ हे मिळणार आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना. तर अध्यक्ष म्हणून किती जबाबदारी वाढलेली वाटते. साहजिकच आता जबाबदारी वाढलेली आहे. कारण का, की या भागामध्ये निप्पाणी तालुक्यामध्ये जवळपास 40 ते 45 खेड्यांचा समावेश आहे आणि हो. त्याच्यामध्ये 2च गावामध्ये ह्या अशा मराठी संवर्धनाच्या कृती होत असतात. पण हं. जे पूर्वी बंद पडलेली मंडळं आहेत किंवा संस्था आहेत, त्यांना चालना देण्याचं काम आता प्रामुख्याने आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आणि बरं. त्यांनाही या राज्य मराठी विकास संस्थेचं जे कार्य आहे, त्याची माहिती देऊन त्यांचं प्रबोधन करण्याचं काम आता सध्या चालू आहे. वाह! माझ्या संस्थेच्या माध्यमातून आता जवळपास 3 गावामध्ये या ठिकाणी याच्या पोटशाखा काढण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. अरे आणि वाह! तिथंही यातल्या काही म्हणजे ॲक्टिव्हिटी घेण्याचं चालू आहे. आता उदाहरणार्थ आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्या परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घेण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. वाह! हे सगळं तुमचं कार्य असंच छान पुढे चालत राहो यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. पण त्याचा मिळणारा प्रतिसाद आणि तुम्ही जे कार्य करत आहात, ते उत्तरोत्तर वाढत राहो, अशाही शुभेच्छा आपल्याला देते. सत्ताप्पाजी, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तिथली परिस्थिती काय आहे आणि तुमची संस्था कशी कार्य करते या सगळ्या परिस्थितीवर मात करत, आव्हानांना सामोरं जात सुद्धा आज ग्रामीण भागामध्ये आपल्या भाषेचा प्रचार इतक्या सुंदर पद्धतीने चालू आहे किंवा आपल्या भाषेचा वारसा हा पुढे देण्यासाठी, म्हणून पुढच्या पिढीला देण्यासाठी तुम्ही जे कार्य करत आहात शाळांमधनं म्हणा किंवा मुलांना जी साहित्याची गोडी लागावी, विज्ञान साहित्य संमेलनासारखी अनोख्या गोष्टी तिथे भरवून ग्रामीण भागामध्ये विज्ञानाची गोडी लागावी यासाठी जे कार्य चालू आहे ते खरोखर अप्रतिम आहे.
आणि हे असं चालू राहू दे म्हणून आमच्याकडनं खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. सत्तापाजी, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. प्रेक्षकांसाठी उद्याच्या भागात म्हणजे 22 जानेवारीला आपण संवाद साधणार आहोत ते बेळगावच्या टिळकवाडी इथल्या आर्ट सर्कलच्या सहकार्यवाह मेधा मराठे यांच्याशी, आणि त्यांच्याकडनं आपण आर्ट सर्कल विषयी माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज आपण जसं सत्तापाजींकडनं जाणून घेतलं की बेळगावच्या ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेचा विकास होतोय आणि तो विकास करण्यासाठी म्हणून संस्था कशा पद्धतीने कार्यरत आहे, तसंच आर्ट सर्कल कला क्षेत्रामध्ये सुद्धा एक खूप नावाजलेलं नाव आहे बेळगाव मधलं. तर या संस्थेविषयी आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. हे भाग आणि या पुढचे भाग तुम्हाला राज्य मराठी विकास संस्था तसंच मिती ग्रुप यांच्या फेसबुक आणि YouTube वाहिनीवर पाहता येणार आहेत. तेव्हा नक्की भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.